आणि आम्हालाही आम्ही काही तुमची गुलामी करण्यासाठी पैदा झालो नाही आहे, BJPला मतदान करण्यासाठी काही आम्ही पैदा झालेलो नाही आहे, आम्ही काही हाजीजीजी करायला या ठिकाणी काही पैदा झालेलो नाही आहे। जर आम्ही मतदान करतो आहे तर आम्हालाही या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे। पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला संतोष चौधरींनी, जगनभाई सोनवणेच्या पाठीत खंजीर खुपसला संतोष चौधरींनी। यावेळेस सर्व जाती धर्मीय जनतेमध्ये एक भावना निर्माण झालेली आहे की जगन सोनवणे भुसावळ विधानसभेमध्ये पाहिजे अशी वातावरण निर्मिती झालेली आहे। म्हणून या लोकांनी पुन्हा या ठिकाणी संतोष चौधरीने माझी माफी मागून लोकसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः जगन सोनवणे या ठिकाणी जर तिकीट नाही मिळालं भुसावळ विधानसभेला तो उमेदवार म्हणून या ठिकाणी जाहीर करतो। नक्की या ठिकाणी भुसावळमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी व विविध दास संघटनांच्या वतीने खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे, कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या नेतृत्वाधीन या भीमालय जनसंपर्क कार्यालयामध्ये PRPच्या या ठिकाणी आम्ही आज सर्व 10 संघटनांची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादा पवार गट याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत मित्र पक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्ष PRP। परंतु या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाला कामगार नेते मला जगन सोनवणे या ठिकाणी भुसावळ विधानसभेची जागा या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि भुसावळ विधानसभेची जागा मिळाली पाहिजे। अन्यथा या ठिकाणी BJPच्या आणि शिवसेनेच्या मित्र पक्षाच्या या आघाडीला आम्ही इशारा देतो की जर का तुम्ही भुसावळ विधानसभेची जागा आम्हाला दिली नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभेच्या निवडणुका स्वबळावरती PRP लढवेल आणि जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे दोन्ही उमेदवार आम्ही या ठिकाणी निवडणुकीला उभे करणार आहोत आणि या ठिकाणी याची घोषणा या ठिकाणी करतो। आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी आमचे 2009ला माजी आमदार संतोष चौधरीमुळे या ठिकाणी विद्यमान आमदार संजय सावकारे आमदार झाले। त्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2014मध्ये 2019मध्ये नाथाभाऊ खडसे बहुजनांचे नेते यांच्यामुळे या ठिकाणी विद्यमान आमदार संजय सावकारे आमदार झाले। आता 2024ला आमदार संजय सावकारेकडे नाथाभाऊ नाही, संतोष चौधरी नाही, त्याच्यामुळे जनाधार नसलेला आमदार या ठिकाणी संजय सावकारे आहे। आणि म्हणून मग आता या ठिकाणी जर यांचा कोणाचा पाठिंबा नाही आहे तर BJPकडे EVM आहे आणि BJPच्या EVM बद्दल सुप्रीम कोर्टाने देखील या ठिकाणी संशय व्यक्त केलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी संजय सावकारेच्या पाठीशी फक्त EVM आहे, हे नेतेही नाही आहे, जनाधारही या ठिकाणी नाही आहे। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आम्हाला विधानसभेमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जय भीम या ठिकाणी जयंतीला लेझिम घेऊन नाचतात, गुलाबराव पाटील तुम्ही भीम जयंतीला या ठिकाणी सहभागी होतात, परंतु या ठिकाणी फक्त नाचून या ठिकाणी तुम्ही आंबेडकरी जनतेचं या ठिकाणी कुठल्या पद्धतीने आंबेडकरी जनता या ठिकाणी बळी पडणार नाही आहे। या ठिकाणी जर का तुम्हाला या ठिकाणी आंबेडकरी जनतेचा, रिपब्लिकन जनतेचा फक्त मतं पाहिजे, तुम्ही या ठिकाणी यांचा अपमान थांबवला पाहिजे। आमची संख्या मोठी आहे आणि आम्हालाही आम्ही काही तुमची गुलामी करण्यासाठी पैदा झालो नाही आहे, BJPला मतदान करण्यासाठी काही आम्ही पैदा झालेलो नाही आहे, आम्ही काही हाजीजीजी करायला या ठिकाणी काही पैदा झालेलो नाही आहे। जर आम्ही मतदान करतो आहे तर आम्हालाही या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे, आम्हालाही या ठिकाणी आमदारकीचं तिकीट मिळालं पाहिजे। आणि या ठिकाणी जर का तुम्ही जर आम्हाला या ठिकाणी आमचा जयभीमवाला आमदार करत नसाल तर गिरीश भाऊ महाजन, गुलाबराव पाटील तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये आंबेडकरी रिपब्लिकन जनता मतदान करणार नाही, हे या ठिकाणी मी चॅलेंज सांगतोय, आव्हान करतोय। आणि या ठिकाणी जर वेळ पडली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाऊन त्यांच्याकडून देखील या ठिकाणी आम्ही विधानसभा वगैरे लढू आणि विधानसभेचं तिकीट घेऊ। जर तुम्ही मित्र पक्षाला या ठिकाणी साथ दिली नाही, काय झालं 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदारकी मिळाली, शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला संतोष चौधरींनी, जगनभाई सोनवणेच्या पाठीत खंजीर खुपसला संतोष चौधरींनी। पुन्हा या ठिकाणी जे आहे, जर या ठिकाणी तुमचा जहाज डुबायला नको असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमचा जहाज डुबालेला आहे, संतोष चौधरींचं जहाज डुबलेलं आहे। आणि नाथाभाऊंना जर का या ठिकाणी या सगळ्या लोकांच्या विरोधात जाऊन नाथाभाऊंनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं। यावेळेस सर्व जाती धर्मीय जनतेमध्ये एक भावना निर्माण झालेली आहे
की जगन सोनवणे भुसावळ विधानसभेमध्ये पाहिजे अशी वातावरण निर्मिती झालेली आहे। म्हणून या लोकांनी पुन्हा या ठिकाणी संतोष चौधरीने माझी माफी मागून या ठिकाणी पुन्हा मला 2024 मध्ये जर मदत केली तर आम्ही विचार करू, अन्यथा संतोष चौधरीकडे जाण्याची आमची काही तयारी नाही आहे। नाथाभाऊ जर आम्हाला या ठिकाणी या सर्व नेत्यांच्या विरोधात जाऊन जर का आंदोलनकारी नेत्याला जर साथ देत असतील तर आम्ही नाथाभाऊ सोबत देखील याला या ठिकाणी तयार आहोत, एवढे या ठिकाणी सांगतो। आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः जगन सोनवणे या ठिकाणी जर तिकीट नाही मिळालं भुसावळ विधानसभेला तो उमेदवार म्हणून या ठिकाणी जाहीर करतो। नगरसेविका माजी पंचायत समिती सदस्य जळगाव लोकसभा मतदारातून पुष्पा जगन सोनवणे पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि 10 संघटनांचे उमेदवार असेल असं या ठिकाणी जाहीर करतो। जय तिरंगा, जय संविधान, जय भुसावळ, जय हिंद, जय भारत। बरोबर, त्याचबरोबर या ठिकाणी जाहीर करतो की 2011 मध्ये अनिल चौधरी तडीपार या भुसावळ शहरातून तडीपार, माजी आमदार संतोष चौधरी तुरुंगामध्ये, कोणत्या राजकीय नेत्यांनी तुरुंगात पाठवलं मला माहिती नाही, तुरुंगामध्ये दोघं भाऊ गावाच्या बाहेर असताना, भुसावळ शहराच्या बाहेर असताना हे विद्यमान आमदार संजय सावकारे आणि अनेक या ठिकाणी काही लोक लिहितात की आमदार संजय सावकारेमुळे 2011ला या भुसावळ शहरामध्ये सत्ता आली। खोटं आहे। 2011 मध्ये एक भाऊ तडीपार, एक भाई जेलमध्ये असताना या ठिकाणी या जगन सोनवणे भुसावळ शहरामध्ये सभा गाजवून मोठमोठ्या नेत्यांचा दिग्गजांचा पराभव करून भुसावळमध्ये जगन सोनवणेमुळे नगरपालिकेमध्ये सत्ता आली होती। आमदार संजय सावकारेमुळे सत्ता आलेली नाही। आमदार संजय सावकारेने स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये आणि स्वतःचा प्रचार करू नये। काही त्यांचे बगलबच्चे असतील त्यांच्याकडून असा अपप्रचार त्यांचे चमचेदारांकडून करू नये आणि तसं लिखाण होऊ नये असं या ठिकाणी सांगतो। 2011चा हिरो या ठिकाणी जगन सोनवणे होता, आमदार संजय सावकारे नहीं। स्टार मोबाइल एंड मल्टी ब्रांड शोरूम में आपको मिलेंगे ब्रांडेड कंपनी के न्यू मोबाइल फ़ोन, सेकेंड हैंड मोबाइल, LED टीवी, फ्रिज, वॉशिंग मशीन, AC व अन्य इलेक्ट्रॉनिक सामान व आपकी सुविधा के लिए 0% से फाइनेंस भी उपलब्ध है। तो पता याद रखें, मोहम्मद अली रोड, रजा टॉवर चौक, भुसावल। हाजी समद अली के पुत्र डॉक्टर अजीज अली द्वारा 40 वर्षों से हाजी समद अली अस्पताल, रेलवे नॉर्थ कॉलोनी, लिम्स क्लब की नई शाखा अब्दत धाम मंदिर के पास, डॉक्टर मानवतकर अस्पताल रोड, जामनी रोड, भुसावल में, जिसमें आपके गर्दन के मनकों का दर्द, पीठ के मनकों का दर्द, कमर के मनकों का दर्द, घुटनों के दर्द और हड्डियों की बीमारी का इलाज किया जाएगा। समय सुबह 11 बजे से 2 बजे तक, शाम 5 बजे से 7 बजे तक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9763302278 83900753665।